श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। लोकाभिरामवर्णरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि विठल विठल। राम म्हणता रामचे होईजे पदे बैसोनी पदवी घेजे। ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भगवत भक्त जगद्गुरु श्री तुकोबारायांचा चार चरणाचा आणि राम प्रभूच्या नामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला त्यांचा अनुभव सांगतात, अनुभवाचं प्रतिपादन करतात। आम्हाला काय आमच्या जीवनामध्ये अनुभव आला तो अनुभव आम्ही तुम्हाला सांगतो। राम म्हटल्याच्या नंतर व्यक्ती राम होतो आणि रामरूप पदवी असणार त्याला प्राप्त होते। हे केवळ असणार वचनामध्ये राम म्हणण्याचं असणार सुख आहे। ऐसे सुख वचनी आहे। फक्त अंतःकरणामध्ये विश्वास पाहिजे। विश्वास असेल तर आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। महाराज तुमच्या जीवनामध्ये कसे रामरसाची चवी आनरस रुचते केवी। आम्हाला आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या रामरसाची प्राप्ती झाल्यामुळे अन्य रसाची आम्हाला असणारी इच्छा नाही, किंबहुना आम्हाला ते असणारे आवडत नाहीत महाराज। पण महाराज हे तुम्ही सांगायला लागले हे अनुभवाचं बोलणं आहे का उगाच आपलं तुम्हाला वाटलं म्हणून सांगायला लागले? आगे से आया पीछे आपलं काय पीछे से आया आगे ढकाया। पाठीमागून असणारा आलं आणि पुढे असणारं पाठवून दिलं असं आहे का काही? का तुम्हाला अनुभव आहे या बाबतीमध्ये? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणेचा खोडी सांगे माझ अनुभव आहे अंगे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी लोकांना कोरडा सांगत नाही, मला त्या गोष्टीचा अनुभव आहे आणि अनुभव असल्या कारणानं मला असणारा त्या सुखाचाही अनुभव प्राप्त झाला। नुसतं म्हणतो असं नाही, सगळा अनुभव मला प्राप्त झाला आणि अनुभव प्राप्त झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये असणारं सुख हे अभंगाचा सरळ भावार्थ। विठ्ठल विठ्ठल या अभंगावर बोलण्यापूर्वी काय अल्पसा थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष क्रमांक 53 वर्ष असणाऱ्या आपल्या या सप्ताहाला यावर्षी होत आहेत। पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये आणि भगवंताच्या कृपेनं वागदाऱ्या ठिकाणी परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री संत मोतीराम महाराजांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने तसेच आदरणीय हरिभक्त परायण राम महाराज वागदरेकर, आदरणीय हरिभक्त परायण दत्ता महाराज वागदरेकर या महात्म्यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह। आपल्या सप्ताहामध्ये सकाळी 4 ते 6 काकडा भजन आहे, 7 ते 11 श्री ज्ञानेश्वरी पारायण आहे, 11 ते 1 गाथा भजन आहे, 1 ते 4 श्री रामकथा ज्यांच्या असणाऱ्या मुखारविंदातून श्री रामकथेचं चिंतन आपण श्रवण करत आहात। परमपूज्य आदरणीय हरिभक्त परायण दत्ता महाराज बोर्डेकर आदरणीय महाराजांच्या मुखामधून या कथेचं आस्वादन आपण घेत आहात। सायंकाळी 4 ते 6 महाप्रसाद, 7 ते 8 धुपारती आणि 9 ते 11 हरिकीर्तन आणि 11 ते 2 जागर अशा पद्धतीनं आपल्या या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। या कार्यक्रमाला असणारं वादनाकर्ता जी लाभलेले आहेत आदरणीय हरिभक्त परायण गणेशजी महाराज मुसळे वादनाकर्ता आदरणीय महाराजजी आहेत आणि पुन्हा असणारं गायनाचार्य मंडळी असणारं अनेक जण आहेत। आमचे असणारे संपूर्ण वारकरी मंडळी या भागामध्ये काय आल्यामुळं सर्वांचा काही परिचय वगैरे नाहीये, पण जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या सगळ्या असणाऱ्या वारकऱ्यांना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि नतमस्तक होऊन आपल्या सेवेकडे आपल्याला वळायचे। पण आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये येण्याचा हा असणारा माझा जो योग आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या गावामध्ये येण्याचा योग आला, आमचे असणारे आदरणीय परमस्नेही रामायणाचार्य हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे असणारे सानप सरांच्या असणाऱ्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा काय झालेला आहे, हा योग आलेला आहे। त्यांनी रामायणाच्या माध्यमातून ऑनलाईनच्या ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये असणारं सर्वजण घरी बसून होते, घरी बसून असणारं काय करावं असं वाटत होतं, त्या काळापासून असणारं ऑनलाईन रामायणाचं असणारं आम्ही काय केलेलं आहे, एकत्रीकरण सगळ्या राम भक्तांचं मोबाईलच्या माध्यमातून केलेलं आहे। त्यामध्ये असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण बदने सर तेही असतील। सुंदर अशा पद्धतीने ज्यांचं वाचन आहे, सूचक आहेत, या आम्ही सर्व रामभक्त मिळून असणार त्या वेळेमध्ये आम्ही सुंदर अशा पद्धतीनं रामायणाचं सगळे रामभक्त निमंत्रण गोळा केले व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून
रामायण असणार त्याही काळामध्ये चालवणं, ज्या काळामध्ये घरी बसल्या बसल्या सगळ्या लोकांना वाटत होतं आता करावं काय. बरोबर आहे का नाही? काय करायचं आता, काय करता येणार आपल्याला, घरी बसल्या बसल्या आनंद कसा घेता येणार. पण आनंद घेण्याकरता असणारे आपल्याला अजून कोणीतरी पाहिजे. नुसतं एकट्यामध्ये काय होणार. भजन जरी करायचं म्हटलं 10-5 माणसं एकत्र यावी लागतात, कीर्तन करायचं म्हटलं 5-50 माणसं एकत्र यावी लागतात. आणि इथं तर सगळ्यांना प्रतिबंध आहे, माणसं एकत्र आलेले जमत नव्हते. पण याही काळामध्ये नुसतं गावातले नाही, गल्लीतले नाही, घरातले माणसं जरी एकत्र आले तरीही असणारा कठीण प्रसंग कोरोनाच्या काळामध्ये होता. पण कर्मधर्म संयोगानं गल्लीतले, गावातले, घरातले माणसं एकत्र आलेले जमत नसतानाही अख्ख्या महाराष्ट्रातली माणसं असणार मोबाईलच्या माध्यमातून एकत्रीकरण त्यांचं झालं. आणि आस्था भावार्थ रामायण या असणाऱ्या ग्रुप निघाला आणि त्या माध्यमातून रामायणाची सेवा होत राहिली. त्यामध्ये आदरणीय असणारे सानप सर, तुम्ही नंतर जॉईन झाले सर, पण आधी असणारे बदने सर सुरुवातीपासून आहेत, माझ्याही आधीपासून. आणि रामायणाच्या माध्यमातून नाथांच्या कृपेनं झालेला हा परिचय आहे. माझे जातीचे मज भेटो कोणी कशा करता, आवडीची धनी फेडावया. जे आवड असणार आम्हाला परमार्थाविषयी आहे, त्या आवडीचा परमार्थ आम्ही करतोय. तर तसाच व्यक्ती जर आम्हाला जर भेटला तर आम्हाला त्यामध्ये अजून त्याच्यामध्ये आनंद द्विगुणित होईल. याच्या करता माझे आवडीचे मज भेटो कोणी, माझ्या असणाऱ्या आवडीचं असावं, जातीचं असणारं असावं. जात नाम परमार्थाची जात, भगवत भक्ताची जात, त्या जातीचे असणारे महात्मे मला भेटावेत. आणि मग असे सगळे एकत्र येत गेले आणि त्या माध्यमातून रामायणाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर झाला. विठाल आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असणारा महाराज काही काही व्यक्ती त्याच्यातून जोडल्या गेले. असं हे नाथांचं रामायण. आता सध्या आपल्या गावात गोस्वामी तुळशीदासजींचं रामायण सुरू आहे का, नाथांचं आहे. गोस्वामी तुळशी हिंदी रामायण आहे ना, रामचरित मानस सुरू असेल. आमच्या भागामध्ये काही काही भागामध्ये रामचरित असतं, पण विशेष करून आम्हाला पैठण जवळ असल्यामुळं त्या भागामध्ये भावार्थ रामायणाचं विशेष काय आहे, महात्म्य आहे. म्हणून असं असणारं हे सुंदर पद्धतीनं आमचा आलेला हा योग आणि ह्या योगातून आपल्या गावात येण्याचा योग आला. आमच्या समवेत जे आमच्या असणाऱ्या गावाकडून आलेले आहेत, आमच्या असणारे लक्ष गुरुकुलचे अध्यक्ष आणि शिक्षक आदरणीय आमचे रायकर सर, तेही असणारे या ठिकाणी सेवेकरता आज मुद्दाम आवर्जून 4ला शाळा सुटल्याच्या नंतर. तसं पाहिलं तर 3 शिक्षक समोर आहेत माझ्या. शिक्षकांना असणारं कसं शिकवावं, पण तरी हे असणारं संतांचं असणारे वचन आहे, भगवंताचं चिंतन ते आपल्याला सगळ्यांच्या सहकार्यानं करायचं आहे. विठाला निवडलेला अभंग हा असणारा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा आपल्या अनुभवाचे बोल या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. आमचा काय अनुभव आहे, राम म्हणता रामाची होईजे, पदे बैसोनी पदवी घेजे. राम असं जरी म्हटलं तरीही असणारा व्यक्ती राम होतो. राम राम म्हणजे तरी नेमकं काय, कोणाला राम म्हणावं, राम शब्दाचा अर्थ काय होतो. आपण जर व्याकरणाला विचारलं, व्याकरण राम शब्दाचा अर्थ सांगतं. व्याकरणामध्ये रमुक्रीडायाम नावाचा धातू आहे आणि रमुक्रीडायाम नावाच्या धातूपासून राम शब्द बनलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो, जो संपूर्ण जगतामध्ये भरून उरलेला आहे आणि भरून सगळ्या जगाबरोबर जो क्रीडा करतो त्याला राम म्हणायचं. विठाला विठाला. अशा पद्धतीनं क्रीडा करतो भगवान. वर्णन करत असताना गीतेमध्ये वर्णन करतात, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठते भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ज्ञानोबराय अनुवाद करत असताना त्या भगवान परमात्म्याच्या क्रीडेचा अनुवाद करतात. सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवे सूत्र, बाहेर नटे छाया चित्र 84 लक्ष योनी. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच्या माध्यमातून भगवान परमात्मा क्रीडा करतो. कशाचा असणार त्या ठिकाणी क्रीडा करतो, अज्ञान रूपी असणार भगवंताने असणार त्या ठिकाणी हे शरीर रूपी असणार घोंगडी स्वीकार केलेली आहे आणि स्वीकार करून भगवान परमात्मा मायेच्या माध्यमातून सगळी ही क्रीडा करायला लागलेला आहे. सर्व ठिकाणी व्याप्त जो आहे त्याला राम म्हणावं, सगळ्या ठिकाणी क्रीडा करतो त्याला राम म्हणावं, याचं चिंतन करत असताना चांगदेव 65 मध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. सोने सोनेपणा उणे न येताचे झाले लेणे, तैशे न वेचता जग होणे अंगे जया. विठाला ज्ञानोबराय चांगदेव 65 मध्ये वर्णन करत असताना सांगतात
करतात. खरं सांगा, आता प्रत्येक मायबाबल्याजवळ असणारं सोनं आहे. सोनं असणारं कसं आहे, सोन्याचा ज्यावेळेस अलंकार करायचा असतो त्यावेळेस सोन्यातलं काही टाकून द्यावं लागतं का ते सोनंच अलंकार होतं का? त्या भांगारची अलंकार ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वर्णन करतात. सोन्यातलं काही टाकून द्यायचं नाही. जे सोनं आहे त्याचेच असणारे काय होत असतात, अलंकार होत असतात. तसं सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे, तसं माझ्यातलं काहीही न टाकता मीच या संपूर्ण असणाऱ्या विश्वरूपामध्ये नटलेलो आहे. विठाला भगवान परमात्म्याने ही व्याप्ती कधी दाखवली? भगवान परमात्म्याने अनेक ठिकाणी आपल्या व्यापकपणाचा विचार सांगितलेला आहे, पण कृष्ण अवतारामध्ये आपल्याला हे पाहायला सापडतं. महाराज, कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्मा काय काय झाला. ज्यावेळेस ब्रह्मदेवानं सगळ्या असणाऱ्या गायीचं वस्त्रांचं हरण केलं आणि गायी वस्त्रांचं हरण केल्याच्या नंतर ब्रह्मदेव असणाऱ्या भगवंताची परीक्षा पाहतात. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं गायीचं रूप घेतलं, भगवंताने गोपाळाचं रूप घेतलं. सगळी रूप नोहे नोहे असं वर्णने. ज्या गोपाळाच्या हातामध्ये जी काठी होती ते रूप भगवंताने घेतलं. जे काही शिंक असणार होतं ते रूप भगवंताने घेतलं. असे अनंत रूप भगवान परमात्म्याने त्यावेळेस घेतले आणि मीच हे संपूर्ण विश्व झालो अशा पद्धतीनं दाखवलं. थोडं वेगळ्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय या प्रसंगाचं वर्णन करत असताना वर्णन करतात. कवतुक हरी कवतुक पाहावया माव ब्रह्म्याने केली कवतुक पाहावया ब्रह्म्याने केली वत्स हे चोरोनिया सत्य लोकासे नेली वत्स हे चोरोनिया सत्य लोकासे नेली गोपाळ गाई वत्स दोही ठाई रक्षेली गोपाळ गाई वत्स दोही ठाई रक्षेली सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली आता प्रेम सिंधू टाळी वाजवा, भजन करा, आवाज करू नका. सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली आता प्रेम सिंधू अनाथाची माऊली जय देव कृष्णनाथ राही रखुमाई कांता आरती ओवाळी तुम्हा देवा की सुनता. जय हो दाता आरती ओवाळी तुम्हा देवा की सुनता. साक्षात वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. कवतुक पहावया माव ब्रह्मयाने केली वत्से हे चोरोनिया सत्य लोकाशी नेली. गोपाळ गाई वत्स दोही ठाई रक्षिली. गोपाळ आणि गाई आणि वत्स सगळं भगवान परमात्मा स्वतः झाला. पण ज्या वेळेस भगवान परमात्मा सगळं झाला, देवातलं काही गेलं का? भगवान परमात्म्यातलं काही संपलं का? थोडं लक्षात येण्याकरता सांगतो, ऐका. आपण असणारं पोळ्याच्या टायमाला तुमच्या इकडे बैल बनवतात की नाही पोळ्या चिखलाचे किंवा असणारा गणपती. आता गणपती कोणी बनवत नाही पण बैल बनवतात. आपण बैल बनवण्याकरता एवढा चिखल आणला. चिखल आणल्याच्या नंतर त्या चिखलापासून बैल बनवला तर चिखल एवढाच राहिला का संपला? चिखलाचा जो ढीग तुम्ही बांधलेला आहे त्या ढिगामधून असणारा तुम्ही बैल बनवण्याकरता बाजूला काहीतरी चिखल घेतला. आता चिखलाचा ढीग जशाला तसा राहिला का संपला? संपला की नाही? साधारण आहे. का संपला? कारण की त्याच्यापासून असणारा बैल बनवला म्हणून संपला. तसं देवाला हे विश्व बनवत असताना देवाच्या ठिकाणचं काही संपत का? संपत नाही. म्हणून भगवंताला एक नाव आहे अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच. भगवान परमात्मा अव्यय आहे. अव्यय म्हणजे त्या भगवान परमात्म्याचा व्यय होत नाही, खर्च होत नाही, संपत नाही. विठाला राम शब्दाचा अर्थ काय होतो तर सर्व ठिकाणी असणार रमू क्रीडायाम. सर्व ठिकाणी जो भगवान परमात्मा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये क्रीडा करतो त्याला राम म्हणावं. किंवा राम 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 म्हणजे तरी नेमकं काय? राम शब्दाचा असणारा अर्थ करत असताना पुन्हा एक अर्थ केलेला आहे
रमन्ते योगिनो यस्मिन. ज्याच्यामध्ये योगी रममाण होतात त्याला राम म्हणावं. कसे कसे योगी रममाण होतात? रामायणामध्ये पद्मपुराणामध्ये फार सुंदर प्रसंग आलेला आहे. पद्मपुराणामध्ये प्रसंग सांगत असताना असं वर्णन केलेलं आहे, ज्या वेळेस भगवान राम प्रभुरचंद्र वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना तेवढ्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने एक लीला केली. कोणती लीला केली? शिळा होते, मनुष्य झाले, थोर कीर्ती वाखाणिले, लंका दहन केली हनुमंते काशाने. भगवान प्रभू रामचंद्राने काय केली? शिळा होती ती मनुष्य केली. अहिल्या शिळा राघवी मुक्त केली, अधी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शिनले वेदवाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी वर्णन केलं. म्हणून अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. भगवंतानं ती शिळा मुक्त केली. भगवान परमात्मा पुढे कालांतरानं वनवासाला गेल्यावर सगळ्याच्या कानावर भगवंताचं चरित्र होतं. देवानं दगडाची स्त्री केली आणि काही संन्यासी महात्मे असणार त्या अरण्यामध्ये तप करत होते. तप करता करता काही काही संन्याशांना वाटलं आपण लग्न करायला पाहिजे होतं, आपण केलं नाही. काय आपण लग्न कधी कधी वाटतं ना, कधी कोणाचा असणारा विचार काय बदलेल काय सांगता येत नाही. मन आपल्याला काय करायला लावेल काही सांगता येत नाही. आयुष्य काठाला चाललं तरी ते मन आपल्याकडून काय करून घेईन याचं काही सांगता येत नाही. विठाला आयुष्य भरपूर ऋषी मुनींचं झालेलं होतं, पण त्यांना मनाला वाटलं आपण लग्न करायला पाहिजे होतं. त्यावेळेस आपण लग्न केलं नाही. आपलं तारुण्य होतं, वाटलं आपल्याला असणारं काही आवश्यकता कोणाची गरज नाही. तारुण्याच्या असणारं मदानं आपण कोणाला गणलं नाही, कोणाचा विचार केला नाही. आता आपण लग्न करायला पाहिजे. पण नेमकं झालंय असं, आता असणारं जे लग्नाचे त्यांनाच भेटाय ना. सध्याच्या काळाचा विचार केला तर जे लग्नाचे त्यांची हे असणारी अडचण आहे, तर आपल्यासारख्या वयस्करांचे कधी लग्न व्हायचे? विनोदाचा भाग सोडून द्या. त्यावेळेस सगळ्यांनी विचार केला आपलं लग्न कसं होईल. आणि मग लग्न होण्याकरता म्हणले एक काम करू, भगवान प्रभू रामचंद्र वनवासामध्ये आलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि राम प्रभूकडे जाऊन राम प्रभूला असणार म्हणू की तुमचा पाय लावा. दगड घेऊन जाऊ, पाय लावा. पाय लावून असणार काय करा, आम्हाला त्या दगडाची एक स्त्री करून द्या, म्हणजे आमचा संसार सुखाचा होईल. निघाले महाराज. ज्याला ज्याला जशी जशी पत्नी पाहिजे तसं तसं. बारीक पत्नी पाहिजे असेल बारीक दगड घेऊन निघाली. ज्याला मोठी पत्नी पाहिजे असेल मोठाली दगड घेऊन असे असणारे काही काही ऋषीमुनी असे लाईन लागली महाराज भगवान प्रभू रामचंद्राकडे. लाईन लागल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये असणार भगवान प्रभू रामचंद्राकडे जातात आणि भगवान प्रभू रामचंद्राचं स्वरूप पाहिलं. नीलांब श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणो महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम. भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं. नीलांबुज श्यामल कोमल अंगम. नीलांबुज निळ्या कमळाप्रमाणे असणारं ज्यांचं काय आहे अंग आहे असे भगवान प्रभू रामचंद्र पाहिले आणि त्यांचं रूप पाहिलं. त्याचं वर्णन पद्मपुराण करतं. पुरा महर्षे सर्वे दंडकारण्यवासिन. पूर्वी असणारे दंडकारण्यामध्ये राहणारे ऋषीमुनी असणारे त्यांनी भगवान परमात्म्याला पाहिलं. भगवान परमात्म्याला असणारं पाहिल्याबरोबर दृष्टवा तत्र त्या भगवंताला असणारं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्यांना असं म्हणायचं होतं की हे दगड घ्या आणि आम्हाला याच्या पत्न्या करून द्या. ते असं म्हणायचं असणारं विसरले. राम प्रभूचं रूप पाहिलं एवढे त्याच्यात रममान झाले. रमन्ते योगिनो यस्मिन आपला मुद्दा आहे. रमन्ते योगिनो यस्मिन. एवढे राम प्रभू मध्ये रममान झाले, एवढं त्या रूपामध्ये गुंग झाले. आम्हाला पत्न्या करून द्या म्हणण्याऐवजी आम्हाला पत्न्या करून घ्या म्हणले. काय म्हणले? आम्हाला पत्न्या करून घ्या. पत्न्या करून द्या म्हणायचे, दगड राहिले बाजूला ना आम्हाला बायका करून घ्या. भगवान प्रभू रामचंद्र म्हणले तथास्तु, तुम्ही सगळ्या बायका होता पण ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात. विठाला विग्रहम. भगवान परमात्म्याचं रूप पाहून त्यांना इच्छा झाली आपण काय व्हावं, त्यांची पत्नी व्हावं. म्हणून नाथांनी त्या गर्ग संहितेमध्ये वर्णन करत असताना भगवान परमात्मा श्रीकृष्णाच्या पत्न्या कोण कोण आहेत याचं वर्णन गर्ग महर्षींनी केलं. त्याच्यात हे बी आहेत ज्यांनी नम्र लावले होते काय की आम्हाला पत्न्या करून घ्या. द्या म्हणायचं तर घ्या, काय फरक काय जास्त नाही. दच आणि घच आहे, फरक थोडा आहे पण त्याचा सगळा अर्थ बिघडून गेला. आणि ते स्वतः भगवंताच्या पत्नी होण्याकरता ते ऋषीमुनी तयार
झाले. हे कशामुळे झालं? रमन्ते योगिनो यस्मिन, त्यांच्या ठिकाणी ते रममान झाले. लोकाभिरमणात रामः, अशा राम शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती सांगितलेले आहेत. लोकाचं असणारं त्या ठिकाणी लोक ज्यांच्यामध्ये रममान होतात, लोकांचं रमण करतात, म्हणून त्यांना राम असं म्हणायचं. राम प्रभूच्या असणाऱ्या नावाच्या अनेक व्याख्या आहेत. राम 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 आपण असं म्हणतो, रामाप्रमाणेच रामाचं नाव आहे. रामाप्रमाणे रामाचं नाव आहे. अगस्त्य संहिता नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथानं नाही, वशिष्ठ संहिता नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथानं रामप्रभूच्या नामाचं वर्णन करत असताना असं सांगितलेले, रामस्य नाम रूपंच लीलाधाम परात्परम एतत् सर्वं चतुष्टयम सच्चिदानंद विग्रहम. विठ्ठल विठ्ठल राम प्रभू हे सच्चिदानंद स्वरूप आहेत. त्यांना असणारं त्या ठिकाणी मरण नाही, काही नाही, अविकार अशा पद्धतीने भगवान प्रभू रामचंद्र आहेत. आणि अविकार मरण रहित असणारे भगवान माघ राहतं का नाही? नामी मरून जातो पण असणारं नाव राहतं, म्हणून नामाला असणारी मोठी किंमत आहे. भगवान प्रभू रामचंद्र तेही त्यांच्याही देहाचा असणारं त्या ठिकाणी नाश नाही, सच्चिदानंद स्वरूप आहेत. नामही सच्चिदानंद स्वरूप आहे. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावते चैव सप्तैता मोक्षदायिका. 7 मोक्षपुऱ्या आहेत. 7 मोक्षपुऱ्या असणाऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अयोध्या ही मोक्षाची प्रथम पुरी आहे. नाथांनी रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणून अयोध्यापुरीमध्ये नगरीमध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य. ती नगरी ही कशी आहे? सच्चिदानंद स्वरूपी. असं रामाचं नाव सगळं असणारं सच्चिदानंद स्वरूपी. राम म्हणजे काय पाहिलं. आता राम नामाचं महात्म्य काय आहे? राम नामाच्या महात्म्याचा विचार काय आहे? तर एक असणारा श्लोक असणारा शास्त्रानं पुराणानं सांगितलं. अनेक आहेत पण एक तुम्हाला सांगतो. रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याति पातकम प्रवेशा भावींच मकारस्तु कपाटवत. राम शब्दाचा असणारा अर्थ काय होतो? राम शब्दाचा अर्थ सांगून त्यांनी त्यांचं महात्म्य सांगितलं. र म्हटल्याबरोबर काय होतं बरं? राम म्हणा, राम म्हणून पहा काय होतं सांगा ना. काय होतं? तोंड बंद होतं का उघडतं? राम म्हटल्यावर सांगा सांगा, उघडतं की नाही? तर राम म्हटल्याबरोबर तोंड उघडतं आणि मग म्हटल्याबरोबर बंद होतं. मग त्यांना विचारलं, महाराज याच्यामध्ये एवढं काय? त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. काय? राम म्हटल्याबरोबर तोंड उघडलं, आतले पाप बाहेर निघतात. रकार उच्चार मात्रे र म्हटल्याबरोबर बहिर्निर्याति पातकम, पाप असणारे सगळे आतले बाहेर पडतात. पटापटा पटापटा बाहेर पडतात. राम म्हटल्याबरोबर बाहेर पडतात. मग महाराज आता पाप गेल्याच्या नंतर मग पुढं काय म्हणायची गरजच नाही. राम म्हटले पाप गेलं, मुक्त झालो. मग काय गरज आहे आपल्याला पाप गेल्यावर पुन्हा म म्हणण्याची? मची काही गरजच नाही. त्यांनी सांगितलं मची गरज आहे. का गरज आहे? गेलेले पाप पुन्हा वापस येते ना. बरोबर आहे का नाही? राम म्हणताना तोंड उघडलं पण पुन्हा असणार तसंच तोंड उघडं राहिलं. तुम्ही जर म म्हटले नाही तर गेलेले मागे यायला किती वेळ लागतो? होय, गेलेले मागे येण्याकरता काही वेळ लागत नाही. मग मकार असतो कपाटवत, म्हणजे दरवाजा प्रमाण असणारं महाराज मकार आहे. मग म्हटलं की तोंड भेटल्या जातं आणि अशा पद्धतीनं पापरहित व्यक्ती राम म्हटल्याच्या नंतर होतो. राम म्हटल्याच्या नंतर अजून काय होतं? कान्होबा महाराजांचा एक अभंगचे, राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशो धडी. राम म्हटल्याच्या नंतर असणार कामाचं दहन होतं, क्रोधाचं दहन होतं. हे सगळं असणारं राम म्हटल्यावर होतं. कारण हे साधारण नाहीये. ज्ञानोबा वर्णन करतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयधरीचे वाघ, हे भजन मार्गीचे मांग मारक जे. आणि मग संतांनी हे सगळे झोडून काढले. थोडं बोलत असताना संत म्हणतात ना, आता साजनी झाले मी निसंग, विकल बनवऱ्याचा सोडियला संग, काम क्रोध हे जोडिले माग, केला मोकळा मार्ग सुरंग, केला मोकळा मार्ग सुरंग, केला मोकळा मार्ग सुरंग, केला मोकळा मार्ग सुरंग. दोघवा 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 मागे नाहीच, दोघवा
फार सुंदर बरं का. विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध हे जोडी येले मागे. कशानं होतं? कामाची असणारी व्याप्ती मोठी आहे. काम का सोपं आहे का? क्रोध सोपा आहे का? लोभ सोपा आहे का? त्रिविधम नरकस्येतम द्वारम नाशनम आत्मन गीता भगवान वर्णन करतात गीतेमध्ये. हे असणारे महाराज तिघ जण कठीण येतं, पण या तिघांनाही असणार राम म्हटल्याबरोबर हे तीनही आपल्याकडून जातात. तर का घालवायची तीन? गरज काय? गरज आहे ना, ही तिघ आहेत म्हणून पाप आहे. आता केन प्रयुक्तो यम पापम चरति पुरुषः आणि छन्नपि वार्ष्णेय बलादिवनी योजित. सांगा म्हटले पाप लोक कामून करतात. भगवंताने उत्तर दिलं कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. हे वैरी आहेत महाराज, हे आपल्याकडून पाप करून घेतात. आणि म्हणून राम म्हटल्याबरोबर कामही राहत नाही महाराज. रावणाचं उदाहरण आहे की नाही? रावणाचं उदाहरण असणारं सांगितलं रामाचं रूप घेऊन का जात नाही? मंदोदरी बावलीनं विचारलं, त्यांनी सांगितलं रामाचं रूप घेतल्यावर कामच राहत नाही. राम म्हणता काम क्रोधाचे दहन. दहन शब्द ही महत्वाचा आहे. काम क्रोध पळून गेले असं म्हटले नाही. कानोबराय म्हणतात दहन जाळूनच टाकले. पळून गेलेले माघारी येऊ शकतात, पण जळलेले माघारी येत नाहीत, म्हणून दहन. विठाल अभिमान देशोधडी. आपला असणारा जो देहाभिमान आहे तोही घालवण्याचं काम राम नावाचा शब्द करतो. एवढी राम नामाची ताकद आहे. ते अभंगच आहे, त्याचा विस्तार आपल्याला करायचा नाही. पण मग राम नावाची ताकद एवढी आहे. मग अशी असंख्य राम नामाची ताकद असल्या कारणानं त्याच रामनामाच्या ताकदीचं, त्याच रामनामाचं महत्व आज घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात
पदी बैसोनी पदवी घ्यायचे. काय ताकद आहे राम नावाची. महाराज राम नावाची एवढी ताकद आहे. आलं तरी राम नाव कुठून आलं, कुठून असणार राम नावाचं आगमन झालं, कुठून निवडून काढलंय, काय काढलंय. एवढे अनेक नाव आहेत. भगवंताच्या मंत्राचं वर्णन करत असताना आपल्याला माहित नाही महाराज किती मंत्र आहेत देवाचे, किती मंत्र आहेत देवाचे, जपण्याचे मंत्र किती आहे त्याचं वर्णन करत असताना शारदा तिलक नावाच्या ग्रंथाने वर्णन केलेले. सप्तकोटे महामंत्राश्चित्त विभ्रमकारकाः एको एव परो मंत्र राम इत्यक्षरद्वयम्. किती मंत्र आहेत. सप्तकोटी महामंत्राः, 7 कोटी मंत्र आहेत. किती? 7 कोटी मंत्र. आणि एवढे कोटी मंत्र असूनही या सगळ्या मंत्रामध्ये एकच मंत्र चांगला आहे. कोणता? राम इत्यक्षरद्वयम्. राम इति हे असणारे राम नाव जे आहे ते सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे महाराज. राम राम दोन्ही अक्षरी, सुलभानी सुपारी, काकड्यामध्ये आपण म्हणतो की नाही. राम नाव असणारे हे दोन काय आहेत श्रेष्ठ आहे महाराज. काय या नामाचं महात्म्य आहे आम्हाला तुम्ही असणारे या नामाचं महात्म्य सांगता. नाम कुठून आलं, नामाचं महात्म्य काय, पुन्हा अजून वर्णन केलेलं आहे. एक वेळचा प्रसंग आहे. राम नामाची ताकद आहे का, काय ताकद आहे. एक वेळचा प्रसंग आहे. माता पार्वतीचा रोजचा नित्य नियम होता. माता पार्वती रोज नियमानं विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याशिवाय जीवत नव्हते. कोण? माता पार्वती. बघा जगत जननी माता पार्वती आहेत. माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवा शिवभक्ता, शस्वदेशो भुवनत्रय, अन्नपूर्णा स्तोत्र. सगळ्या जगाची आई असणारी माता भगवती पार्वती, पण ती सुद्धा विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याशिवाय जेवत नव्हती. काहीतरी नियम पाहिजे. संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, काही नित्य नेमावे ना अन्न खाये तो श्वान. का कुत्राच का बरं? त्याचं कारण आहे की कुत्रा काहीतरी नियम करत नाही. असं काय तुमचं काय पाहिलं का कुत्र्याचा एखादा नेहमी सकाळी उठल्या असणार गण लावतो, गण लावून नंतर असणार पूजापाती करतो आणि नंतर जेवण करतो, असं काय आहे का? ना, असं काहीच नाही महाराज. नाही तरी थोडी आणि श्वान शुकरी बापुडी. आपली यादी तिकडेच आहे. नित्यनेम असणार आपण काही करत नाही आता. म्हणून नित्यनेम काहीतरी असावा. माता पार्वतीचा नित्यनेम रोज विष्णू सहस्रनाम वाचायचा. हरि ओम विश्वं विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत् प्रभु भूतग्रत भूतव्रत भावो भूतात्मा भूतभावनः पुतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च शङ्करं नन्दके चक्रे शारं धनवागदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुध ओम नम इति. सगळं विष्णू सहस्रनाम वाचायचं, ग्रंथ बाजूला ठेवायचा आणि जेवणा करता बसायचं. रोज माता पार्वतीचा नियम. पण एक दिवस भगवान शंकराने असणार गडबड केली. पार्वती पटकन मला जेवायचं, लई भूक लागली. देवाला केव्हा भूक लागून काही सांगता येत नाही. भगवान परमात्मा शंकर म्हणतात मला फार भूक लागलेली आहे, आता काय मला जेवणाची दम निघत नाही, पटकन करून मला पटकन वाढ आणि तुम्ही माझ्या संग जेवायला बस. माता पार्वती म्हणल्या तुमच्या संग तुम्हाला करून वाढायला अडचण नाही, पण तुमच्या संग जर बसायचं म्हणलं तर माझा नित्यनेम राहिलाय. भगवंताचं विष्णू सहस्त्रनाम जोपर्यंत मी वाचत नाही तोपर्यंत मी जेवण करत नाही. माझा नेम तोपर्यंत थांबता का तुम्ही? थांबता का? किती वेळ लागेल? म्हणजे 15-20 मिनिटं लागतील भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार करायला. विष्णू सहस्त्रनाम वाचायला किती वेळ लागतो? 15-20 मिनिटं लागतात. तेवढ्या वेळामध्ये मी पटकन विष्णू सहस्त्रनाम घेते, तोपर्यंत तुम्ही थांबा. ते म्हणजे जमत नाही म्हणले, तेवढा वेळ असणार, मला काही दम निघत नाही खाण्याची, आता असणार दुसरंच काहीतरी उपाय करावा लागेल. तुला तर बसावं लागणार, माझा नेम तर राहिला. मग त्यांनी असणार भगवान श्री शंकरांनी एक श्लोक माता पार्वतीला सांगितला. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. 1000 नावाच्या तुल्यतेचं राम नाम आहे. एकदा राम मन आणि वदनी कवळ घेता मन विठाला पुण्य प्राप्त करून घ्यायचं. याचा अर्थ विष्णू सहस्रनाम वाचायचं नाही असं नाही. कधी कधी असं होतं माणूस काय करतो, धड हे बी करीत नाही ते करीत नाही, असं माणसाकडून होऊन जातं. ऐका, म्हणून राम नावाची ताकद आहे महाराज. हे नाव आलं कुठून? हे नाव आलं भगवान शंकरांनी काढलं महाराज. कुठून काढलं? आपल्या रामायणात मला वाटतं अरण्यकांडात त्याचं चिंतन आलेलं आहे. रामायण मुळामध्ये किती आहे? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैक मक्षरम पुंसाम महापातक नाशनम. राम रक्षेचा पहिला श्लोक. रामायण किती? 100 कोटी रामायण आहे. मग देवामध्ये असणार, राक्षसामध्ये आणि
मानवामध्ये भांडणं लागले, रामायण आमचं रामायण आमचं. मग विभागण्या केल्या, सगळं सांगत बसत नाही. विभागण्या केल्या, सगळ्या विभागण्या करून असणारे शेवटी 2 अक्षरे राहिले. 2 अक्षर राहिल्याच्या नंतर म्हणजे आता तुम्ही तिघेच अक्षर 2 वाटण्या करता येत नाहीत, पण वाटिणाऱ्या माणसाला काहीतरी कमिशन म्हणून एवढे 2 अक्षर राहू. 2 अक्षर त्यांनी ठेवल्याच्या नंतर सगळे जण निघून गेले. पण बुध कौशिक नावाच्या महात्म्याला संशय आला, एवढी मोठी वाटणी केली, 2च अक्षर ठेवले, नक्की त्या असणाऱ्या अक्षरामध्ये काहीतरी ताकद असली पाहिजे. महादेव आहेत ते, वर्म जाणे तो पारखीत महादेव, त्यांना सगळं कळतंय. उगाच 2 अक्षर कोणते घेतले नसतील. तिथंच बुध कौशिक नावाचे महात्मे बसले. आपल्याला भगवान शंकराला विचारायचं नेमकं कोणते 2 अक्षर घेतले. बसल्या असणार भगवान शंकर समाधीमध्ये गेलेले होते. यांना तिथं झोप लागायला लागली आणि करता करता अधिष्ठवान यथा स्वप्ने राम रक्षा विमामर तथा लिखितवान प्रात प्रबुधो बुध कौशिक. राम रक्षेतला श्लोक आहे. झोपले महाराज, झोप लागली महादेवाच्या जवळ बसल्या. महादेव स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन जे 2 राम नावाचे अक्षर ठेवले, त्या निमित्तानं असणारं स्तोत्र निर्माण केलं. त्या स्तोत्राचं नाव आहे राम रक्षा स्तोत्र. हे 2 अक्षर भगवान शंकराने जे धारण केले महाराज, त्याच्याविषयी बोलत असताना फार सुंदर शास्त्रकार वर्णन करतात. हस्ते क्षमाला हृदय कृष्ण तत्वं जिह्वाग्रभागे वर राम मंत्रं यन्मस्तके केशव पाद तीर्थं शिवं महाभागवतं नमामि. हस्ते क्षमाला हृदय कृष्ण तत्वं, भगवान शंकराच्या हातामध्ये अक्षमाळा आहे. अक्षमाळा म्हणजे रुद्राक्षाची माळा आहे. रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शंकराचा चित चालू आहे. हस्ते क्षमाला, हातामध्ये रुद्राक्षाची माळा. हृदय कृष्ण तत्व, हृदयामध्ये असणार कृष्ण तत्व आहे. आणि मुखामध्ये जिव्हाग्र भागे वर राम मंत्र, भगवान शंकराच्या जिभेच्या शेंड्यावर कोणता मंत्र आहे? राम नावाचा मंत्र आहे. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव, राम 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 असणार हे भजन महाराज चाललेलं आहे. एवढं भजन महाराज भगवान प्रभू रामचंद्राच्या भगवान शंकराच्या जीवनामध्ये आहे. म्हणून राम नामाचं हे महात्म्य. म्हणून राम म्हटल्याबरोबर राम असणारा त्या ठिकाणी व्यक्ती होतो. राम म्हणता रामचे वैजे, किती प्रेम आहे ना या नामाविषयी. एक पुन्हा एक कथा सांगतो ऐका. एकदा काय झालं, एक मड असणारा निघाला. मड निघाल्याच्या नंतर लोक मड्याच्या मागे असणारा काय म्हणतात? राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, असं लोक बोलत चालतात. आणि खरं नामच सत्य आहे ना, दुसरं काय सत्य भाई? सत्य तो विठ्ठला, देवाचं नाव देवच असणार सत्य. मग राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, हे सगळे असणार असं मड चाललं. भगवान शंकराने पाहिलं, वा राम नाम सत्य म्हणायला लागले. राम नाम सत्य म्हणतात. भगवान शंकरला राम नामाची आवड एवढी, त्या मड्या संघ भगवान शंकर निघाले. मड्यासोबत निघाले कशा करता? राम नाव चाललंय तिथं, जिथं राम नाम आहे तिथं भगवान शंकर म्हणतात आम्ही येतो. भगवान शंकर असणारा महाराज निघाले पाठीमागं. हळूहळू करता करता मड मसन वाट्यात नेलं. मसन वाट्यात नेल्याच्या नंतर राम नाम असणारं जे चालू होतं ते बंद झालं. कुठपर्यंत राम नाम घ्यावं याचं वर्णन करत असताना रुद्रयामल तंत्रानं असं वर्णन केलेलं आहे. रुद्रयामल तंत्र वर्णन करतं, राम नाम माणसाने घ्यावं. राम नाम का घ्यावं त्याचं कारण त्यांनी सांगितलेले, शिवे शिवे न संचारो, म्हणजे या मेलेल्या प्रेतामध्ये कोणताही असणारा जीवानं प्रवेश करू नये. आपल्या इकडं मड एकटं सोडतात का? आमच्या इकडे सोडत नाही. तुमच्या इकडं एखादा माणूस जर मेला तर मड एकटं सोडतात का? नाही, एकटं सोडित नाही. त्याला सुट्टी ठेवतात कोणतरी, भिव वाटतात त्याला म्हणून. मड्याला भिव वाटतं म्हणून सुट्टी ठेवतात का? नाही. पण मड्याला कोणीतरी जवळ बसतं, एकटं सोडत नाही. का सोडत नाही? रुद्रयामल तंत्रानं त्याचं कारण सांगितलेलं आहे. एक कारण आहे. काय कारण आहे? कारण की जर ते मड एकांतात राहिलं तर दुसरे अतृप्त असणारे काही जीव त्याच्यात घुसण्याची शक्यता असते. म्हणून माणूस मेल्यावर रडापडी करण्याचं विधानशास्त्र करत नाही. माणूस मेल्यावर परमपूज्य आदरणीय स्वामी रामसुखदासजी महाराज म्हणतात, माणूस मेल्यावर कमीत कमी माणसाने लगेच रडायला सुरुवात करू नये. 5-10 मिनिटं भजन करायला पाहिजे, मग रडायला पाहिजे. एवढं कवा जमायचं बा? आपल्याला भजन करून रडायचं म्हणल्यावर मग आपला वेळ पांगून जाईल सगळा, तर रडायचा आवेश निघून जाईल. म्हणून राम नामाचा जप का करायचा? कारण की ते प्रेत जे दुसरे काही जी बातमी आहेत ते त्या प्रेतामध्ये घुसू नये म्हणून राम नामाचा उच्चार आहे, असं रुद्रयामल तंत्रानं सांगितलेले. शिवे शवेन संचारो, शवे शिवेन संचारो, त्या शवामध्ये एखाद्या जीवाचा संचार होऊ नये म्हणून. अतः तद्दाह पर्यंतम
राम नाम जपोवरम. त्या प्रेताचा दाह करेपर्यंत राम नावाचा जप घ्यावा लागतो आणि एकदा जाळून दिलं की मग काय चाललंय. मग शवसाधन वेलायाम राम नाम विवर्जित. प्रेत साधन तंत्र त्यानं वर्णन केलेलं आहे. शव साधन वेलायाम ते असणारं मड चितेवर ठेवलं जाळ लावला मग रामनाम म्हणायची काही गरज नाही. सगळे असणारं रामनाम सत्य म्हणत गेले. चितेवर असणारं मड ठेवलं आणि मड ठेवल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी असणारे सगळेजण माघारी निघाल्याबरोबर आता काय कोणी राम राम म्हणे ना काहीच नाही. भगवान शंकर म्हणले जातानी सगळेच राम 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 म्हणू लागले. येतानी एकाच्या तोंडाला राम येणार. काय मेळ आहे काय नाही. भगवान शंकर असणारे त्या ठिकाणी म्हणायला लागले काय मेळ आहे नेमकं लोक राम का म्हणून म्हणेना. आणि मग त्यांच्या लक्षात आलं ज्याच्यामुळं लोक राम म्हणत होते तो बाबा तिकडे जळायला लागलाय. भगवान शंकरांनी लोक सोडले आणि जळायला लागलेल्या बाबाच तिथे गेले आणि तिथं जाऊन बसले. म्हणजे इथं आल्यावरच लोक राम राम म्हणतात. मसर वाट्यात गेल्यावर म्हणून आमच्या ग्रंथांनी संतांनी स्मशान वैराग्य सांगितलेले. मसर वाट्यात गेलं की लोक राम राम म्हणतात. बरं एरवी जाऊ द्या. एरवी एखादा एकटा माणूस मसर वाट्यातून जाऊ द्या. सर काय होत गाडी म्हणून चालतो गावे गावे गीत काय करतो तो राम राम म्हणत पडतो महाराज. तिथं भीती वाटते. मग त्याच्यामुळे ते लोक तिथं राम राम म्हणतात. हे पाहिलं भगवान शंकराने. ते म्हणले आपला मुक्काम इथंच. आपल्याला इथं नेहमी रामनाम ऐकायला भेटत. एवढं रामनामाचं प्रेम आहे. भगवान शंकराच्या जीवनात रामनामाविषयी एवढं प्रेम आहे. किंवा वेगळं कारण सांगत असताना ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेले. एरेची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंते जाणोनी स्मशाने वासू केला विठाल विठाल. हे रामनामाचं असणारं महात्म्य आहे. म्हणून रामनामाचा असणारा जप करावा. महाराज या रामनामाच्या जपानं होणार काय. राम म्हणता रामची होई जे. राम 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 असं भजन जर केलं तर राम होतं. कोण राम झालं. रामायणामधला विषय आहे. ज्यावेळेस माता सीतेचं रावणानं हरण केलं माता सीतेला नेऊन अशोकवनामध्ये बसवलं. वासुकीची वनी सीता शोक करी. सीता माता असणार शोक करायला लागल्या. शोक करायला लागल्याच्या नंतर सीता माता असणार त्या ठिकाणी एक सीता माता शोक करायला लागल्या की त्रिजटेनं त्यांना असणार सांभाळावं. त्रिजटेनं असणार त्यांना सांत्वन करावं. सीता माता एक दिवस अशाच बसल्या अशोकाच्या झाडाखाली त्यांनी पाहिलं ते एक असणारे त्या ठिकाणी आळी. त्या आळूला असणारे ते भिंगुरटी आहे. त्या असणाऱ्या भिंगुरटीनं आळीला आक्रमण केलं. तिला टोचे मारले. त्रास द्यायला सुरुवात केली आणि ते असणारं आपल्या घरात नेऊन कोंडून टाकलं. तिचं ध्यान करता करता महाराज ती असणारी आळी काय झालेली आहे भिंगुरी झालेली आहे. संतांच्या वाङ्मयामध्ये प्रमाण आहे. तुका म्हणे अरे झाले भिंगोरे ते सगळे. झाले भिंगोर ते सगळे. झाले भिंगोर ते सगळे. तुका म्हणे अरे झाले भिंगोरे ते सगळे. झाले भिंगोर का त्या आळीनं भिंगरीचं ध्यान केलं ते भिंगरी झाली. हे झालं का नाही. हे पाहिलं कोणी माता सीतेनं. सीता मातेनं पाहिल्याबरोबर तेवढ्यामध्ये त्रिजटाजवळ बसलेली होती. माता सीता त्रिजटेला म्हणायला लागल्या त्या आळीनं भिंगरुटीचं ध्यान केल्यामुळे ती भिंगरुटी झाली. तसंच मी नेहमी रामाचं ध्यान करते. मी राम होईल का. काय प्रश्न केला. मी नेहमी रामाचं ध्यान करते मग मी राम होईल का. त्रिजटामध्ये काही संशय नाही. साधारण आळी ध्यान केल्याच्या नंतर चिंतने तद्रूपता. ज्याचं चिंतन केलं ज्या रूपाचं चिंतन केलं ते रूप प्राप्त होतं माणसाला.
म्हणून कोरोनाच्या काळामध्ये काही काही लोकांना कोरोना नव्हता, पण त्यांनी कोरोनाचं चिंतन केलं आणि कोरोनाचं चिंतन केल्यामुळं कोरोनाचं व्हायरस, कोरोनाचे विषाणू शरीरात निर्माण झाले. चिंतने चिंतने तद्रूप आता विठाला विठाला सगळ्याला रोग झाला नाही, पण रोग न होऊन सुद्धा लोक मेले का? चिंतने चिंतने तद्रूपता. कोरोनाचं चिंतनच लोकांनी तेवढं केलं. ध्यानी मनी कोरोना, आसने कोरोना. आणि चिंतन करता करता, कारण की नियम आहे, ज्याचं चिंतन केलं जातं त्याचे अणुपरमाणू आपल्या शरीरात निर्माण होत असतात. हे नियम आहे महाराज. म्हणून चिंतन करत असताना चिंतन चांगलंच करावं. म्हणून संत कोणाचं चिंतन करतात? अखंड चिंतन विठोबाचे, करीते नामाचे चिंतन, घडी कान्होबाचे ध्यान. विठाला विठाला त्या आळीकडे पाहून असणार सीता माता म्हणायला लागल्या, सांग त्रिजटे, मी राम होईल का? हो, तू सुद्धा राम होशील. मग माझा प्रश्न असा आहे, जर या आळीप्रमाणे मी जर ध्यान करता करता रामाचं राम झाले, तर मग राम किती होतील? बरोबर का नाही? 2 राम होतील. मग कसा मेळ जमायचा म्हणले? एक सीता पाहिजे ना कोणीतरी, 2 राम होतील, मग आमचा मेळ कसा जमायचा? दोन्ही राम झाल्यावर कसं करायचं? त्यावेळेस त्रिजटेनं गोड उत्तर दिलं, तू जसं या ठिकाणी असणार त्या रामप्रभूचं ध्यान करते, रामप्रभूचं ध्यान करता करता तू रामरूप होशील, आणि तिकडं सीतेचं ध्यान करता करता राम सीता होतील. तुमची जशाला तशी जोडी राहील. विठाला सांगायचा मुद्दा हा, राम म्हणता रामची होई जे रामरूप होऊन जातो. रामरूप झाले कौशल्या माऊली. जन्माच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी वर्णन केलं. पण राम राम म्हटलं की माणूस रामरूप होऊन जातं. पण राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे. पदावर बसल्याशिवाय पदवी भेटती का? आधी पदावर बसावं लागतं, पदाची प्राप्ती करावी लागते, मग पदवी माणसाला भेटत असते. म्हणून आधी पदावर बसायचं म्हणजे कोणतं पद आहे? काही काही पदे वेगवेगळ्या पदव्या आहेत, लोकांनी दिलेल्या पदव्या आहेत. लोकमान्य कोणी पदवी दिली? लोकांनी दिलेली आहे. अशा अनेक असणाऱ्या पदव्या आहेत. आता नवीन नवीन आम्हाला महाराज मंडळीला काही काही जण पदव्या देतात. एक जणाने असणारे देता देता बोलता बोलता असंच वर्णन करायला लागले, फार मोठे महाराज आहेत, विद्वान महाराज आहेत. त्यांना म्हणायचं होतं महाराज विद्वत रत्न आहेत, पण ते बोलून गेले महाराज विद्युत रत्न आहेत. ते पहा काय पदव्या देतील काय सांगता येत नाही. वेगवेगळ्या पदव्या निघाल्या. कधी कधी आम्हाला एखाद्या वेळेस आमचे गुरुबंधू मंडळी कोणीतरी प्रेमानं विचारतं, जवळची माणसं, महाराज ह्या पदवीचा अर्थ काय, त्या पदवीचा अर्थ काय? एकदा आमच्याच नावापुढे सर्वदर्शनाचार्य लावलं. मग आम्ही कीर्तनाला गेल्याच्या नंतर आमचे गुरुबंधू म्हणले, महाराज हे सर्वदर्शनाचार्य तुमच्या नावाच्या पुढे लावले. सर्वदर्शनाचार्य म्हणजे काय? म्हणलं काहीच नाही. म्हणलं कीर्तनाला गेल्या गेल्या सगळ्याचे दर्शन घ्यायचे म्हणून सर्वदर्शनाचार्य. विनोदाचा भाग सोडून द्या. काय पदव्या अनेक आहेत. लोक नाही ते असणारे पदव्या कोणाला देतात? कोणत्याही पदव्या देतात महाराज. काही काही पदव्या दिल्या जातात, काही काही पदव्या आपल्याकडे येतात. खरं सांगा, आता तुम्ही शिक्षक मंडळी आहे, तुमच्या मंडळीला मास्तरीन ही पदवी कुठं प्राप्त झाली? गेलते का शाळेमध्ये? कुठे सांगा सांगा. मास्तरीन पदवी प्राप्त करण्याकरता घरच्या मंडळी कुठे शाळेत गेले का? कुठे पदवी प्राप्त केली का? अशी आहे का बाबा मास्तरीन पदवी प्राप्त करण्याची? काही मास्तर असणारे मालक मास्तर झाले, शिक्षक झाले की त्यांना असणारं मास्तरीन असं म्हटलं जातं. प्रत्येक असणारे व्यवहारामध्ये असणारं गायनाचार्याच्या असणाऱ्या मंडळीला त्यांना हे असणारं त्या पद्धतीने मानलं जातं. आमचे गुरुरे बाबा नेहमी सांगत असतात, बाबा म्हणले जसं मास्तराची मास्तरीन, डॉक्टराची डॉक्टरीन, तशी बुवाची बुईन. बुवा शब्द आहे की ना आपल्या संप्रदायामध्ये, बुईन. म्हणजे हे ज्या पदव्या आहेत हे कुठं घ्याव्या लागल्या का? कुठं पदव्या घेण्याकरता जावं लागलं का? आपण पण त्या पदव्या असणाऱ्या आलेल्या आहेत, कुठे जायची गरज नाही. काही लोकांनी दिल्या, काही आल्या, काही पदव्या घ्याव्या लागल्या. डॉक्टर वगैरे इत्यादी पदव्या घ्याव्या लागल्या, शिक्षक वगैरे पदव्या घ्याव्या लागल्या, अनेक पदव्या घ्याव्या लागल्या. पण अशा या पदव्याचा वेळ, पण ह्या पदव्याचा इथं विचार नाही. ह्या पदव्या गौण आहेत, बारीक आहेत, या पदव्याचा विचार इथं नाही. सगळ्यात मोठी असणारी पदवी कोणती त्याचं वर्णन महाराज करतात. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद आयुष्याच्या शोधणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद
सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकणे दिधला. अर्धी असणार प्रमाण बी आहे आणि पुढे असणार जोडलं तर ओवी सुद्धा आहे नाथ भागवतातली. म्हणून पदवी कोणती घ्यायची? सच्चिदानंद ही पदवी घ्यायची म्हणजे आपली पदवी तीच आहे, पण असणार आपल्याला मिळेल नाही, आपण विसरून गेलो म्हणून ती पदवी प्राप्त करायची. सच्चिदानंद पदवी घेणे राम म्हणता रामाची होईजे, पदे बैसोने पदवी घ्यायचे. हे राम राम म्हटल्याचं असणार एवढं सुख आहे. पण महाराज ते तुम्ही म्हणायला लागले, पण आम्हाला वाटतं बा असं होईन का काय, आम्हाला जरा संशय वाटायला लागला. असं कुठं होईन का? राम म्हणलं राम कुठं होत असतंय का? मृदंग मृदंग म्हटल्याने कुठं मृदंग होऊन जातंय का? उगं पैसा पैसा म्हणल्यानं का पैसा होऊन जातो का? येतो का? काहीतरी कष्ट करावं लागते. आम्हाला जरा हे थोडं बरं वाटाय ना. महाराज म्हणले बाबा तू जरा शांत होय आणि अविश्वासानं अनुभव घेऊन पहा. सुख वंदने विश्वासे अनुभव पाही. हे सुखवचनावर आहे म्हणून विश्वास ठेव जरा. विश्वास ठेवल्याशिवाय अनुभव माणसाला येत नाही. नाथ रायनाथ भागवतामध्ये वर्णन करतात, मातेचा द्रोण केला तो कवळिका भावे फळला, म्हणून विश्वास सेवन नाडला जगू ठाकला विकल्पे. मातीचे द्रोणाचार्य कोळ्याच्या पोरानं केले. खरं सांगा धनुर्विद्या शिकायला का प्रत्यक्षात द्रोणाचार्य गेले का? नाही. पण अंतकरणात विश्वास होता की मूर्ती मला शिकवणार आणि त्या विश्वासानं अर्जुनापेक्षा मोठा असणारा तो झाला. म्हणून विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय कार्य होत नाही. आमच्या रामायणातल्या बाबी आहेत की नाही शक्ती प्रसंगातल्या, हनुमंत अत्यंत विश्वासी अनुसरणी रामबाणासी आला आनंदी रामासी येत भरतासी निवास. आणि मग असा असणारा विश्वास ठेवल्याच्या नंतर हनुमंत अत्यंत सुखावला. हे कधी प्राप्त झालं महाराज? विश्वास ठेवल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती. कुठं तरी विश्वास ठेवावा लागतं महाराज. कुठं कुठं विश्वास ठेवावा, कुठं ठेवू नये शास्त्र वर्णन करतं. 5 जण असे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. पहिला असणार नदीवर कधी विश्वास ठेवायचा नाही. नदी कधी बुडू ना, मला माहिती आहे ना, आमच्याच गावची नदी आहे. बाबा तुझ्या गावची पण कधी तुला नेऊन बुडविल काही सांगता येत नाही. नदीनांच नखिनांच ज्याला नख येत मोठाली त्या प्राण्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. आपल्याला पाहायला सापडतं घरच्याच कुत्रा मांजराने घरच्या लहान लहान लेकराला जखमी केलं, त्याच्यावर विश्वास ठेवू नये. नदीनांच नखिनांच शृंगी नाम. शृंगी म्हणजे शिंग, ज्याला शिंग आहेत. घरच्याच बैलानं मालकाला मारून टाकलं, घरच्याच म्हशीनं मारून टाकलं, असं पाहायला सापडतं की नाही? नदीनांच नखिनांच शृंगी नाम शस्त्र पाणी नाम. ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही.
पुन्हा असणारा कोणावर विश्वास ठेवू नये म्हणले मोठ्या घरातल्या असणाऱ्या माऊलीवर कधी विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा शास्त्रकार वर्णन करत असताना अजून वर्णन करतात. शास्त्रकारांनी अजून एक वर्णन सांगितलंय, जामा तो पहिला म्हणजे जावयावर कधी विश्वास ठेवायचा नाही. हे जरा कठीण आहे. जावयावर विश्वास ठेवून तर मुलगी दिली. विठाला विठाला जावयावर विश्वास ठेवायचा नाही. जामा तो जामात म्हणजे असणार जावय, जावयावर विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा नाही. जामा तो पुन्हा असणार पावक, पावक म्हणजे अग्नी, अग्नीवर कधी विश्वास ठेवायचा नाही. कधी कधी सहज चुलीतली राखोंडी उचलली आणि उकांड्यावर नेऊन टाकली, कधी भडका झाला कळाला, वळायचे वळाय जळाले प्रसंग झालेत महाराज, होत्याच जगात या गोष्टी. म्हणून अग्नीवर विश्वास ठेवायचा नाही. जामा तो कृष्ण सर्पश्च, काळ्या सापावर कधी विश्वास ठेवायचा नाही. सापावर विश्वास ठेवायचा नाही. आपला मित्र म्हणायचा नाही, साप कधी काय करेल सांगता येत नाही. जामा तो कृष्ण सर्पश्य. पुन्हा काय सांगितलं, पावको दुर्जन असतात. हा दुर्जनावर कधी विश्वास ठेवायचा नाही महाराज. दुर्जनवान व्यक्तीवर विश्वास ठेवला तर आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवट सांगितलं, विश्वासो नैव कर्तव्य पंचमो भगिनी सुतः. आपल्या बहिणीच्या पोरावर विश्वास ठेवायचा नाही. हे शास्त्राने सांगितले बरं का, उगा माझ्या मागे लागू नका. लोक पाठ करून घ्या, कोण नका महाराज सांगून गेले. शास्त्राने सांगितलं आपल्या बहिणीच्या पोरावर विश्वास ठेवायचा नाही. हे शास्त्र सांगतं. माझ्या पदरचं हे काय नाही. विश्वास ठेवायचा कुठं? विश्वास दोन ठिकाणी आहे. आम्हाला असणारा विश्वास कशावर आहे म्हणून ज्यावेळी संत सांगतात, नामाची विश्वास, याची या नामाचा, देवाच्या नामाचा विश्वास आहे. विश्वास देवावर असावा. त्याचं वर्णन करत असताना समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात, अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, प्रथा वाहने देह संसार चिंता. समर्थ वर्णन करतात, अहो जानरा राम विश्वास नाही, ज्याला रामाचा विश्वासच नाही, ज्याचा देवावर विश्वास नाही, त्याला सगळं लागत. त्याला भूत लागत, त्याला चेटूक लागत, त्याला चकवा लागतो. कोणाला? ज्याचा रामावर विश्वास नाही त्याला. म्हणून ज्याला ज्याला लागलं समजायचं याचा रामावर विश्वास नाही. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. देवावर विश्वास असेल आपल्यावर काहीही चलत नाही महाराज. कितीही मोठी शक्ती असू द्या, त्यांच्यापेक्षा मोठं काय जगातामध्ये? भगवंतापेक्षा दुसरं मोठं कोण आहे? भगवंतापेक्षा मोठं कोणीच नाही. त्याच्या पुढे कोणती शक्ती मोठी नाही. म्हणून कोणाचं काही चालणार नाही जर असणारा आपण भगवंताच्या नामाचं चिंतन केलं तर. वेगळे मंत्र तंत्र जपायची काही गरजच नाही. लोकांना एखादा मंत्र असा सांगा, लोक जप करतात, पण रामकृष्ण हरी म्हणल्यावर माना टाकते. रामकृष्ण हरी म्हणायला जमत नाही. दुसरा एखादा असा सांगा जरा चित्र विचित्र मंत्र, असा बंगाली एखादा शाबरी मंत्र, लगेच माणसं जपायला लागतात. ज्याला भगवंतावर विश्वास आहे त्याला काही होत नाही. तया पामरा बाधिजे सर्व काही. ज्याला विश्वास नाही त्याला सगळं. आणि दुसरा विश्वास संताचे पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास धर्मजनचा. म्हणून देवावर विश्वास असावा, देवाच्या नामावर विश्वास असावा, संतावर असावा. बाबा तू असणार विश्वास अनुभव पाहिजे. विश्वासाशिवाय अनुभव येत नाही. विश्वास व्हावा लागतो. गोस्वामी तुळशीदासजीकडे असणारे एक मनुष्याला, सावकाराला 2 लाख रुपये आणले महाराज. किती? गोस्वामीकडे आला आणि स्वामीला म्हणायला लागला, सगळ्या असणाऱ्या अयोध्येमध्ये चर्चा झाली, स्वामी तुम्हाला असणार रामप्रभूचं दर्शन झालं. म्हणजे हो झालं रामप्रभूचं दर्शन. एक काम करा ना, हे 2 लाख घ्या आणि मला रामाचं दर्शन करून द्या. होतं का? 2 लाखानं रामाचं दर्शन झालं असतं तर ते भारी जमलं असतं. पण 2 लाखानं रामप्रभूचं दर्शन होत. गोस्वामी तुळशीदासजी म्हणजे पैशानं देवाचं दर्शन होत नाही. पैशानं भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. झाला असता तर गरीब तशीच मेले असते. विदुर काकाच्या झोपडीत भगवान परमात्मा गेले नसते. विदुरा घरच्या बक्षिणी कन्या परमानंदे झाला. शबरी मातेच्या झोपडीत गेले नसते. शबरी मातेचं का थोर महिमा आवडीची आणि बोरे खाय मिल्लीची. भगवान परमात्म्याने ते खाल्लं, तेला देव भेटला नसता. म्हणून भगवान परमात्मा 2 लाखात रामप्रभूचं दर्शन तुला होणार नाही, माघारी जाय. रागावला महाराज. हो तुम्ही असे ढोंगी येत ढोंग करतात, तुम्हाला रामाचं दर्शन झालंच नाही. उगा लोकायला सांगायला लागले आम्हाला दर्शन झालं, आम्हाला दर्शन झालं. दर्शन झालं म्हणायचं, लोकायला फसवायचं, लोकांकडून पैसे काढायचे. तुमचा धंदाची
कोण बोलला? 2 लाख देणारा सावकार गोस्वामी तुळशीदासजींना बोलला. तो म्हणला असं आहे का? मग एक काम कर, तुला रामाचं दर्शन पाहिजेच का? भाला घेतला, अंगणामध्ये भाला रावला आणि सांगितलं हे झाड आहे, त्या झाडावर जाऊन झाडावरून भाल्यावर उडी टाक. झाडावर जा आणि झाडावर जाऊन भाल्यावर उडी टाक. उडी टाकल्याच्या नंतर तुला रामाचं दर्शन होईल. ते म्हणले हा, आता बोलण्यात ऐकाय ना, मी तुम्हाला म्हणून मारून टाका. काय कोणाचं डोकं कसं तलं सांगता येत नाही. मारून टाकायला निघाले तुम्ही, आम्हाला संत म्हणून घेता, भाल्यावर उडी टाकून मारायचं सांगता होईल. आणि ते दयाचं लक्षण, दया खर्डीच्या पुत्राशी हे कुणीकडे गेले? त्यावेळेस असणार गोस्वामीने सांगितलं रामाचं दर्शन पाहिजे असेल तर उडी टाकते. म्हणलं अशाने कुठे दर्शन होतंय का भाल्यावर उडी टाकलेलं? जमत नाही म्हणजे 2 लाख रुपये घेतले आणि माघारी निघाला. जाता जाता वाटेने एक क्षत्रिय भेटतात आणि त्या क्षत्रियानं असताना विचारलं का हो सावकार कोणीकडे गेलते? गोस्वामी तुळशीदासजीकडे. कशाला? रामाचं दर्शन करायला. 2 लाख रुपये देऊ लागलो पण रामाचं दर्शन द्यायला झालंच नाही. ते मला काय करून देणार आहे? त्याने उगा असणारं ढोंग केलंय, उगा लोकांमध्ये भूमिका उठवली, रामाचं दर्शन झाले. काय नाही, मला मारायचाच प्रयत्न केला होता. काय केलं? अंगणात भाला रावला आणि सांगितलं त्या झाडावर याच्यावर उडी टाक, रामाची भेट होईल. आपल्याला नाही पटलं. म्हणजे हे अशा गोष्टी हे आपण काही नादी लागत नाही म्हणून मी निघून चालू. त्या क्षत्रियानं ते ऐकलं. क्षत्रिया गोस्वामी तुळशीदासजींच्या आश्रमात गेला आणि आश्रमामध्ये जाऊन त्या क्षत्रियानं असणार त्या झाडावर चढला आणि झाडावर चढून असणार भाल्यावर उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर वरच्यावर रामप्रभूने असणार त्याला झेललं मला आणि साक्षात दर्शन दिलं. विश्वासे अनुभव पाही, त्याचा विश्वास होता. विश्वासित करी स्वामी वरी सता, सकल भोगिता होय त्यागे, सकल भोगिता होय त्यागे. विश्वासित करी स्वामी वरी सता, सकल भोगिता होय त्यागे, सकल भोगिता स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांची. विश्वास भगवंतावर टाकायचा. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. विश्वास टाकला की भगवान परमात्मा कृपा करतो. म्हणून विश्वास पाहिजे महाराज, विश्वासाशिवाय नाही. आणि जर एखाद्याला विश्वास न ठेवता संशय जर व्यक्त केला तर त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. माता सतीनं विश्वास ठेवला नाही भगवान शंकराच्या बोलण्यावर. शिवपुराणामध्ये कथा भाग आलेला आहे. माता सती आणि भगवान शंकर आकाश मार्गाने जाऊ लागले आणि जात असताना तेवढ्यामध्ये असणार जाता जाता भगवान शंकरांनी खाली नमस्कार केला. कोणाला नमस्कार केला? मालक. भगवान प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. माझे मालक आहेत त्यांना नमस्कार केला. असं तुमचे मालक बायको करता रडायला लागले. आणि जर बायको करता रडणारा देव असेल तर जगात कमी नाही बायको करता रडणार. कोणी असणार बायकोच्या त्रासानं रडायला लागले तर कोणी लग्न व्हायला म्हणून रडायला लागले. दोन्ही बायको मुळत रडायला लागलेत. मग सगळ्याला काय देव म्हणाव का? सगळ्याला देव म्हणाव का? सगळ्याला देव काय म्हणता येत नाही. तुम्ही म्हणता ते मालक येत, ते स्वामी येत, त्यांना तुम्ही भगवान म्हणता. असं कसं? मला संशय. काय म्हणल्या? मला संशय. तुमच्या बोलण्याचा विश्वास मला वाटत आणि मग संशय आला. आणि हा संशयालाच विकल्प म्हटलेले. या विकल्पानं सगळं वाटोळ रामायणात केलेलं आहे की नाही? अविद्येचा अतिलाडका, कार्यनाशाशी नेटका, विघ्न करावया रामाभिषेका, विकल्प देखा धाडीला. नाथांच्या ओवेत रामायणातल्या महाराज विकल्प देखा धाडीला. ते विकल्प मनात संशयाला. विकल्प म्हणजे काय? वि म्हणजे विविध आणि कल्प म्हणजे कल्पना. वेगवेगळ्या कल्पना मनात येणं त्यालाच म्हणायचं विकल्प. याच्यात काय वेगळं आहे? विकल्प वेगवेगळ्या कल्पना. नाही नाही असं होऊ शकत नाही. हे का राम आहेत का? असं माता सतीला वाटलं आणि म्हटलं मला परीक्षा घ्यायला जायचं.
परीक्षा घ्यायला आल्या आणि आल्याच्या नंतर असणार सीता मातेचं रूप धारण केलं राम प्रभूच्या समोर जातात. स्वामी मी आले. प्रभूने लगेच दुसरीकडे असणार तोंड करावं, पुन्हा म्हणावं हा सीते हा सीते, पुन्हा समोर जाऊ मी आले. शेवटी असणार भगवान प्रभू रामचंद्र असणार म्हणतात आई तू काही. काय म्हटले? आई तू काही. नाथांचे ओवे महाराज रामायणात आई तू काही म्हणजे आई तू इथं का आलीस असं म्हटले. त्या माता भगवतीला तू काही हे नाव प्राप्त झालं. अजून आमच्या माय मावल्या जोगवा मागायला गेल्यावर तू काहीच्या नावानं जोगवा मागतात. विठाला अन्यत्र वर्णन करत असताना पुन्हा असं वर्णन आलेलं आहे. आई साहेब आल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात आई ये बाई बाई ये बाई. आणि ती माऊली यमाई देवी झाली महाराज. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून सांगावया आले यमाई माझे नाव. यमाई नाव झालं देवीला प्राप्त झालं. पुन्हा अजून वर्णन केलं. तीच असणारी माऊली ज्या वेळेस महाराज भगवान प्रभू रामचंद्रांनी पाहिल्यावर म्हणले आई मी तुला ओळखीला आई तू वेडी आहेस का असं म्हटल्याबरोबर तीच आई येडाई झाली यरमाळ्याची. यरमाळ्याची येडाई. रामप्रभू म्हणले आई तू येडी आहेस का. माणूस म्हणतो की नाही जवळच्या माणसाला मग का वेडी आहेस वेडे का काय तुम्ही मला काय एवढं कळाय ना का असं आपण म्हणतो की नाही. तसं प्रभू म्हटले आई तू वेडी आहेस का मला काय समजाय ना का तू माझी माता आहे जगदंबा आहे आई अंबा आहे. आणि मग आईला नाव येडाई प्राप्त झालं. तू काही येडाई यमाई असे नाव त्या कथेतून प्राप्त झाले. विठाला सांगायचा मुद्दा आपला आहे विश्वास बसला नाही महाराज. आणि तिथून पुढे सतीचा त्याग केला. मग सती यज्ञामध्ये देह त्याग केला. पुन्हा पार्वती म्हणून जन्माला आहे. पण विश्वास लागतो परमार्थामध्ये. काय लागतो? विश्वास असावा लागतो. विश्वास असेल तर परमार्थ आहे. म्हणून राम म्हणता रामाची होई जे पदे वैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पायी ढोकबार कुमारी 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 ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली राम म्हणता रामाचे होईजे पदे वैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या 2 चरणाचा विचार करायचा आपण प्रयत्न केला. जेवढं जमलं तेवढं आपण वालीनं बोलायचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्र. आता तुमची रामकथा चालू आहे. प्रेड सुद्धा रामनवमीचा आहे. मला आता रामप्रभूचं चिंतन करावं आणि म्हणून असणारं त्या अनुषंगानं हा अभंग घेऊन आपण रामप्रभूचं चिंतन करायचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा रामप्रभूच्या चरणी समर्पण करू. हनुमंतरायांच्या चरणी समर्पण करून नाथरायांच्या चरणी सेवा समर्पण करूयात. तसेच परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणी गुरुवरी श्री नामदेवजी बाबा ढवळे चारठाणकर तसंच परमहंस प्रेम राजकाचार्य यतींद्र कुलतिलक स्वामी श्री भारतानंद गिरजी होळ संस्थान आदरणीय श्री गुरु स्वामीजी आणि स्वानंद सुखन्यासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था संस्थेतील कुरेकर बाबा आदी संपूर्ण गुरुवर्य मंडळी या महात्म्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि पुन्हा तुम्ही संपूर्ण असणारं महेश स्वरूप श्रुती मंडळ आपल्याही चरणी असणारं सेवा समर्पित करतो. असंच भगवंताचं भक्ती जीवन आपल्या आयुष्यात घडत राहू ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च आमच्या वारकऱ्यांना एकदा सर्वांना नमस्कार करतो की ज्यांच्या योगानं या कीर्तनामध्ये एवढा आनंद असणारा भरला रंग भरला. आमच्या सगळ्या वारकऱ्यांना नमस्कार, वादकांना नमस्कार.